नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सांजा गटामध्ये आणि सांजा गावातच आलेलो आहोत। या ठिकाणी किमान 15 ते 20 दिवसापासून सांजा गटाच्या प्रत्येक गावागावामध्ये खडतर प्रवास यूट्यूब चॅनल पोहोचलेला आहे आणि या गावचा सर्वे आम्ही अगोदरच केला होता की 100% प्रदीप घोणे यांना न्याय मिळेल असं खडतर प्रवासनं निश्चित केलं होतं आणि तशा पद्धतीनं प्रदीप घोणे यांना न्याय मिळालेला आहे। जिल्हा परिषदेच्या गटामधून प्रदीप घोणे बऱ्याचशा बहुमताने विजय झालेले आहेत, पण त्यांना विजय करणारे जे शिल्लेदार आहेत ते शिल्लेदार एका बाजूला पूर्ण गावातले नावाजलेले पुढारी आणि एका बाजूला फक्त हनुमंत आणि त्या हनुमंतचा सवंगडी असणारा ओम सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, अशा पद्धतीनं हे लढत झालेली आहे। शेवटी सीतामाईला न्याय देणारा श्रीरामाचा भक्त हनुमान ठरला गेला, तसंच श्रीराम या व्यक्तीला गुरु मानणारा, श्रीराम बापू यांना गुरु मानणारा शिष्य असणारा हनुमंत सूर्यवंशी आणि ओम सूर्यवंशी यांनी हा विजय कसा खिचून आणला आहे ते आपण त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे। आपल्यासोबत ही पूर्ण विजय टीम आहे, त्या टीमला आपण विचारायचं आहे की नेमकं किती दिवसांमध्ये हा न्याय मिळाला आणि कसा आपण प्रचार केला आहे हे आपण विचारूया। आपल्यासोबत आहेत हनुमंत सूर्यवंशी। हनुमंतजी, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि खरं म्हटलं तर तुम्ही एवढा आतोनात प्रयत्न केला आहे की लोक म्हणायचे मला की सगळेच पुढारी सांजा गावची एका बाजूला गेले भाजपमध्ये आणि एकटाच हनुमंत बाजूला राहिला, कसा हा विजय जिंकणार असे एक शंका होती आणि शेवटी तुम्ही म्हणायचं की श्रीरामाचा भक्त असणारा हनुमान जरी एका बाजूला असेल तर त्यांचाच आशीर्वाद मला लाभेल आणि मतदार माझ्या बाजूला 100% उभा राहील असं म्हणायचं। तुम्ही कशा पद्धतीनं न्याय मिळाला तुम्हाला? सर्वप्रथम आई जोगेश्वरी चरणी मी नतमस्तक होतो। मी प्रत्येक कार्याचा शुभारंभ करताना आई जोगेश्वरी चरणी दर्शन घेतल्याशिवाय कुठंच जात नाही। आज सुद्धा सकाळी आंघोळ केल्या जोगळायला गेलो, दर्शन घेतलं आणि मग काउंटिंगकडे गेलो। बरं। आणि हा विजय हा ठरलेलाच होता, फक्त आमचं प्रयत्न करणं एक कर्तव्य म्हणून पार पडलं होतं। कारण मी प्रत्येक गावातल्या नागरिकाला मी दैवत मानलेलं आहे, त्यामुळं काय राजकारणी जरी किती बी एकत्र झाले तरी त्याचा फरक पडणार नव्हता। सर्वसामान्य नागरिक कामाला महत्त्व देणार होता आणि ती कामाची पावती म्हणजे प्रत्येक नागरिकाचा विजय आहे। तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत मी ज्या दिवशी तुमचं मतदान चालू होतं 7 तारखेला त्या दिवशी सुद्धा 4-4:30ला मी चक्कर मारली होय, तरी पण तुमचा विश्वास ढळला नव्हता। विश्वासा ओम भेटला, ओम म्हणाला की आम्ही मतदारावर शंकाच घेणार नाही, एवढं आम्हाला भरभरून साथ दिली। एवढा पक्का कसं काय विश्वासात? शेताने फिरलो आम्ही आणि शेतात गेल्यानंतर थाप मारायची शेतकरी वाघ आला म्हणून, अरे वा, म्हणजे एवढा भरोसा विश्वास देत होती। त्यामुळं आपण गावामधून मायनस जाचाल ह्याच्यात शंकाच येत नव्हती। बर बर। फक्त लीड किती मिळेल ह्याचं गणित कळत नव्हतं, पण अति तटीचा सामना झाला तरी पण गावानं भरभरून यश दिलं। मी तुम्हाला म्हणायचं की मुख्यमंत्री भाजपचा, केंद्रात नरेंद्र मोदी भाजपाची, तुम्हाला न्याय कसा मिळेल? तर तुम्ही म्हणायचं की माझा विश्वास आहे माझ्या मतदारांना। अहो, मी महाराष्ट्रात गाव नसेल असं लाईटच्या बाबतीत असं बनविलंय, प्रत्येक पोल ना पोल मी पोलवर चाललेलो असेल, असा एकही पोल नाही गावातला की त्याच्यावर हनुमंत चालला नाही। आणि असं पैशाच्या लालचीनं कधीच काम केलेलं नाही मी। त्या श्रीलंकेमध्ये एक बी झाड असं शिल्लक नव्हतं की त्या झाडावर हनुमान चढले नाहीत सीतामाईला सोडवण्यासाठी, तसं सांजाला सोडवण्यासाठी, सांजाच्या समस्या सोडवण्यासाठी पोल ना पोल पाठ आहे। सबस्टेशन पासून ते एंडिंग पर्यंत किती पोल आहेत आणि कोणत्या पोलवर काय काय आहे, अडी अडचणी सगळा पाठ आहे। आता तुमचं सरकार आलंय, तुमच्या गावाचं सरपंच आले, सगळेच खुश आहेत। आता गावाच्या विकासासाठी प्रदीप घोणेकडून काय काम करून घ्या? जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी विविध योजना असतात, जनसुविधा असेल, नागरी सुविधा असेल, दलित वस्ती असेल,
अशा प्रत्येक योजनेचा निधी खेचून सांज्यालाच आणण्याचा प्रयत्न करणार आम्ही. बर बर बिलकुल प्रयत्न करणार. विश्वास गावाचा आम्ही त्याचं सोनं करणार. तुमच्या तरुण पिढीला तुम्ही खेळवत ठेवलं, शेवटपर्यंत खेळवतच ठेवलं. खेळवत ठेवणं म्हणजे हसून खेळून मोकळ्या मनानं तुमच्या पाठीमागं उभा करण्याचं काम केलं. कशा पद्धतीनं तुम्हाला विश्वास होता? तुम्ही बापाला सुद्धा चॅलेंज केलं होतं की आम्ही 500 मतानं 100% विजय. मी तुम्हाला पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की मी हनुमंतप्पाच्या विरोधात पॅनल केलेला हा एक व्यक्ती आहे. पण राजकारण हे एक 2-4 दिवसाचा खेळ आहे. त्या राजकारणामुळं आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या एका पक्षाच्या फायद्यासाठी मी कधीच कुठल्या पोराला कधीच असं दुजाभाव दिला नाही. किंवा काही जणांनी त्यांच्या काही अडचणीमुळं मला जरी उघड साथ देता येत नसली तरी मी कधीच कुठल्याच पोराला म्हणलं नाही की तुम्ही माझ्याकडूनच आलं पाहिजे. तुम्हाला पण एवढं गॅरेंटी. त्याच्यामुळं मला ह्यावेळेस सगळ्या माझ्या मित्रांनी, माझ्या नातलगांनी, माझ्या भावाने मला साथच दिली. कुणीच मला एकटं पाडलं नाही. मी काय म्हणतो, शेवटच्या टप्प्यापर्यंत सुद्धा तुमचं मत फुटलंय असं कधीच वाटलं नाही तुम्हाला? कसं असतं माहिती का, परीक्षा जवळ आली म्हणून अभ्यास केल्यावर निकालाचं टेन्शन यावं. जो वर्षभर कायम अभ्यासातच आहे त्याला निकालाचं टेन्शन यायची काय गरज आहे? तुम्हाला भीती वाटत नव्हती का बाबा आवाज ढव्य ताकद आपल्या पुढं आहे राणादादांची, की त्यांनी पूर्ण जिल्हा ताब्यात घेतल्यासारखी नगरपालिका ताब्यात घेतली आणि उद्या जिल्हा परिषद सुद्धा ताब्यात घेण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, तरी सुद्धा तुम्ही थांबवता की माझा शीट येते म्हणून? काय झालं आम्ही शीट येतंय हे जरी तुम्हाला दाखवत असलो तरी आमचं शीट येणारच नाही ह्या पद्धतीनं आम्ही पळत होतो. अरे बापरे. हा. आणि गाफील राहील नाही तुम्ही? गाफील राहिलं नव्हतं अजिबात. उलट आम्ही पुढच्यांना गाफील ठेवलं. बरं, आता तुमच्या तरुण मित्रासाठी तुम्ही काय करणार? तुम्ही काय आग्रह करणार? आता तुम्ही आग्रह कोणाकडे करणार आहेत माहिती आहे का? प्रदीप गोनेकडे करणार नाहीत ना. तुम्ही आग्रह करणार आहेत हनुमंतप्पा सुरवशीकडे. तुम्ही आता तरुण पिढीला न्याय देण्यासाठी तुम्ही काय करणार? आता टुर्नामेंट मला कार्यकर्त्यांनी सांगितलं येणाऱ्या म्हणजे ही 50-50-100 पोरं तुम्हाला आग्रह करणार आहेत की आता आम्हाला टुर्नामेंटला मदत करा. त्याच्यासाठी गावाच्या या तरुण पोरावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कसं राहणार? काय काय करणार? मी ते झालं टुर्नामेंटचं तर खेळाचं. आम्ही सांजा वॉरियर्स म्हणून आमची टीम आहे गावातले. टीम जरी 11 जणांची असली तर आमची मॅच बघायला 100-150 पोरं असतील गावातले. आणि 5 सीझन झाले आमचे. सीझन 6वं इलेक्शनमुळं पुढं ढकललं, 6वंच की. तर आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने खेळ पार पाडतो गावात. तसंच येणाऱ्या काही दिवसानंतर आता थोडा एक 2-4 दिवसाचा आराम मी घेणार आहे. त्याच्यानंतर एक रविवार गावासाठी म्हणून ही संकल्पना मी माझ्या मित्रांना घेऊन चालू करणार आहे. प्रत्येक रविवारी गावातल्या पोरांना काही कामाच्या सुट्टी असते त्यांनी माझी साथ द्यायची. पहिलं येणाऱ्या ह्या 6 महिन्यात मी गाव आधी स्वच्छ करायचा प्रयत्न करणार. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गावात उकंडे आहेत किंवा गावामध्ये घाण साचलेली आहे ती आधी मी काढणार. कारण गाव एक माझं घर आहे ह्या पद्धतीनं मी समजतो प्रत्येकाला. तर येणाऱ्या काही दिवसानंतर मी एक रविवार गावासाठी मी तुमच्या माध्यमातूनच आता खुलं करतोय. मी आतापर्यंत कुणाला सांगितलं नव्हतं. म्हणजे एक टीम तयार करून म्हणजे कार्यकर्त्यांची गावकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी रविवारी तुम्ही गावात वेळ देणार. एक रविवार गावासाठी. मी तर रोजच थांबणार आहे, पण जे माझे सहकारी आहेत त्यांनी काही जण कामाला जाते त्यांनी कमीत कमी रविवार माझ्यासाठी द्यायचा आहे. पहिलं मी गाव सुंदर बनवणार, त्याच्यानंतर पुढं आधी स्वच्छ बनवणार, मग विकासाकडे पुढं. बरोबर. हे ही मोबाईल ठेवून सर, आता गावाच्या या मतदार बांधवांनी तुम्हाला भरभरून साथ दिली. भरभरून कसं आभार मानणार आहे गावाचं? गावातील नागरिकांनी जी भरभरून यश दिलंय त्याचा आभार मानावं तेवढं कमी आहे. आणि त्या आभार मानणं म्हणजे त्यांच्या प्रत्येक जी संकल्पना आहे त्या मनातल्या अपेक्षा आहेत ती त्यांच्या अपेक्षा माझेपरी मांडायच्या अगोदर पूर्ण करण्याचा मी मनानं प्रयत्न करणार. कारण मी गावात फिरतो, पुण्या गेलेलं काय अडचण आहे दिसते, ती समस्या मनानं त्यांनी मांडायच्या अगोदर पूर्ण करण्याच्या मार्गाला लागणार. बरं, आता शेवटचा मुद्दा आहे की तुम्हाला ओमदादाने, कैलासदादा पाटील आमदार, ओमदादा खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना यांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरला. काय म्हणाले? त्यांनी दिलेली जी ताकद आहे ऊर्जा, त्या ऊर्जेच्या जोरावर आम्ही गावाची सेवा करू शकलो आणि झटू शकलो. बरं. दुसरं काही कारण नाही. त्यांनी दिलेला विश्वास म्हणजे ऊर्जा. बरं, काय म्हणा? बरोबर आहे आप्पा. मी एक विषय सांगतो. आप्पा जसं 24 तास गावासाठी कधी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व जसा आहे तसा आप्पाचा फोन कैलासदादांना
कधीही निम्म्या रात्री गेला आणि दादानी बोला की आप्पा म्हणलं नाही, असं एकही गोष्ट नाही. मी आप्पांच्या वारंवार सोबत आहे म्हणून सांगतो. कुठलीही अडचण कैलासदादांनी आप्पाची म्हणजे गावाची ऐकूनच घेतली आणि त्याच्यावर कामच केले जिथल्या तिथे. खासदार साहेबांचं तसंच आहे. त्यांचा विश्वास आहे. ही गरबार पूर्ण माणूस विश्वास नाही. हे घरातला कुटुंबातल्या व्यक्तीसारखा आहे मी. आता ही झालं तुमचं जिल्हा परिषदचं इलेक्शन. आता 6 महिन्यानं तुमच्या गावात अजून एक इलेक्शन आहे. तुमच्या गावाचा मुख्यमंत्री निवडणे म्हणजे गावाचा सरपंच निवडणे. तुमच्या गावाच्या विकासासाठी भावी काळ तुम्ही कसा विश्वासात घेऊन गावाचा सरपंच तुमच्या बाजूचा निवडणार आहे? पूर्ण गावाला विश्वास आहे. आजच गुलाल लागला ग्रामपंचायतचा बी. असं कसं काय? 100% काय ठरलंय? मी तर लोंढे साहेब म्हणल आजच्या निकालावरून अनुभव घ्यावा आणि आप्पापेक्षा त्यांनी जास्त चांगलं काम करावं. त्यांचा का सरपंच होईना आम्हाला अडचण नाही. वा वा वा. काम करा. काम करा मग पण बोला. तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका त्या दिवशी सर, स्पष्ट सांगितली. आम्ही 2021ला सरपंचाची निवड झाली. त्या दिवशी अख्खा गावानं सत्ताधारी विरोधक सगळे एकत्र करून गुलाल उधळला. मी बिगर गुलालाचा बाहेर पळालेलो आहे त्या क्षणाला. आणि त्या क्षणापासून कामाला लागलो जनतेच्या सेवेला. 5 वर्षे झटत राहिलो. वा वा. आणि आता 5 वर्षानंतर जनतेच्या पुढे मत मागायला जाणार आहे. वा. तर हे आहेत हनुमंताप्पा सूर्यवंशी. खळखळीत मोकळ्या मनानं सर्वसामान्य जनतेसोबत राहणारा, गावकऱ्यामध्ये गरीबातला गरीब आणि श्रीमंतला श्रीमंत या दोघालाही समानच न्याय. गरीबाची बी लाईट गेली तर रात्री जाणार, श्रीमंताची बी लाईट गेली तर रात्री जाणार, त्यांच्या घरात प्रकाश टाकणार. आणि तशाच अनुषंगानं गावानं प्रकाश झोतामध्ये या मंडळीला आणण्याचं काम मताच्या आशीर्वादानं दिलेलं आहे. आता या मताच्या आशीर्वादानं दिलेलं काम कसं टिकवून ठेवायचं आहे का उद्या सत्तेमध्ये वाहून जायचं आहे ते ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवायचं आहे. जर सत्तेच्या मोहामध्ये वाहून गेलात तर तुम्हाला योग्य जागेवर आणण्यासाठी पुन्हा हे मतदार तयार आहेत. आणि जर तुम्ही जनतेला धरून काम करायलात तर तुम्हाला अजून उच्च पदावर पोचवणारे हेच मतदार आहेत हे मात्र निश्चित. आज यांचा विजय जल्लोष आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकायचा आहे. कुणाचा विजय असो करणार सांगा? विजय असो कुणाचा करणार? विजय कुणाचा करणार? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. ओम दादा राजे निंबाळकर यांचा विजय असो. आमदार कैलासदादा पाटील यांचा विजय असो. मकरंद राजे निंबाळकरांचा विजय असो. प्रदीप घोणेंचा विजय असो. गावकऱ्यांचा आणि गावकऱ्यांचा मानावा तेवढा आभारच कमी आहे. हो, विजयच गावकऱ्याचा. तर बघा, गावकऱ्याच्या मताच्या ताकदीमुळं आम्हाला आनंद मिळाला आहे आणि हा आनंद गगनाला मावेत नाही. आज आम्हाला इळभर भूक लागलेली नाही. फक्त ह्या विजयाच्या गुलालामध्येच आमची भूक शम्य झालेली आहे. अशा पद्धतीच्या घोषणा आणि गावकऱ्याचा आभार, खासदार आमदारांचा आभार, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आभार आणि प्रदीप घोणे यांना भावी काळामध्ये मताच्या माध्यमातून शुभेच्छा आणि गावकऱ्यांचं सर्वांचा आभार हनुमंताप्पा ओम सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमनं मांडलेलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये सत्तेच्या मोहामध्ये हे अडकून जाणार का सत्तेचा फायदा गावकऱ्याला करून देणार ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये. साहेबांना कुणाला तर बोलायचं? बोला साहेब, काय म्हणायचं? काय नाही, आम्ही काय सगळं अख्खं गाव हनुमंताप्पाच्या पाठीशी आहे. बर. आजचा जे विजय आहे हां. ते आम्ही म्हणतो की हनुमंताप्पाचा विजय आहे. बर 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 बर. काय ही जे आज गुलाल लागलेला आहे ते हनुमंताप्पाला गावकऱ्यांनी गुलाल लावलेला आहे. बर. आणि हनुमंताप्पानं आमचे अख्खं शिवार हिरवगार ठेवलेलं आहे. बर त्याच्यात आम्ही समाधान आहोत. बर. आम्हाला काय कोण आणून देत नाही, कोण ही करीत नाही, कोण कोणाला पैसे दिले असतील, कोणी घेतलं असतील, कोणी काय केलं असेल त्यांना काही घेणं देणं नाही. हां. आमच्या शेतात 2 पोती पिकली तर आम्ही सुखी राहताव आणि सुखी खाताव आणि सुखानं झोपताव. बर. आज त्याच्यामुळं आमच्या गावात 1 ताससुद्धा आमची लाईट बंद नाही, DP बंद नाही. त्याच्यामुळं ही आमचं गाव सुखी समाधान आहे. आणि हे आज जे गुलाल लागला आहे ती फक्त हनुमंताप्पाला लागला आहे. अरे बापरे. बघा महत्त्वाचा मुद्दा हे बघा, सगळेच पुढारी गावातले एका बाजूला भाजपमध्ये गेले, प्रवेश झाले अधिकृत मागडल्या 15 दिवसामध्ये. वानरच्या नाही का बाजूला आणि वानर सेनेचे भक्त हनुमंत आणि
श्रीराम या रामाचे भक्त सुद्धा हनुमंत आणि या गावाचे माजी सरपंच श्रीराम बापू होते, त्यांना ही हनुमंत गुरु मानतात. आणि हे हनुमंत सीतामाईच्या बचावासाठी श्रीलंकेत रावणाची लंका जाळून सीतामाईचा बचाव करणारे हनुमंत ते श्रीरामाचे भक्त होते. तसं गावाला वाचवून हनुमानानं विजय मिळवला ते श्रीरामाच्या आशीर्वादानंच. अशीच भूमिका आज गावकऱ्यांची आहे. गावकरी म्हणतात फक्त हा विजय मिळाला हनुमंतच्या कृपेनं, कारण त्यांनी सर्वांच्या घरात लाईट दिली, सर्वांच्या शेतात लाईट दिली, त्यांनीच आमचा शिवार हिरवा गार केला, म्हणूनच विजय हनुमंतचा आहे. प्रदीप गोने म्हणजेच आमचे सदस्य हनुमंत आप्पा सुरवशी आहेत, अशी भूमिका गावांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये सांजा गावाचा जो गट आहे ती गट कसा शुभलाम शुभलाम शशीश्यामला करण्याचं काम प्रदीप घोणे करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. धन्यवाद सांजेकर, धन्यवाद धाराशिवकर. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक. जय हिंद, जय महाराष्ट्र.